अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे नागपूर येथून प्रफुल्ल पडोळे या दादांचा। दादा म्हणतात, अशीच घडू दे सेवा बाबा गजानन देवा। जय गजानन। मी प्रफुल्ल पडोळे। आज मी एका वेगळ्या कंपनीत कामाला आहे, पण मी जेव्हा पूर्वी आयडिया कंपनीत कामाला होतो तेव्हाची ही गोष्ट आहे। जास्त मुद्देसूद बोलायचं तर मी बुलढाणा येथे तेव्हा कामाला होतो। इसवी सन 2010च्या मे महिन्यात माझी खामगावला बदली झाली। मी 2010, 11, 12 या काळात एकूण 2 वर्ष खामगावला होतो। खामगाव ते शेगाव हे एक प्रकारे घर अंगण असल्यासारखंच आहे। मी दर दुसरे दिवशी शेगावला असायचो। त्या काळात एखाद्या मुलाने नातवाने त्याच्या वडिलांच्याकडे अथवा आजोबांच्याकडे काही हट्ट करावा आणि त्यांनी तो पूर्ण करावा। तसा हट्ट मी महाराजांच्या जवळ केला आणि त्यांनी तो हट्ट पूर्ण केला, जेणेकरून मी अक्षरशः कृतकृत्य झालो। आणि 2012 साली मी नोकरीतील बदलामुळे नाशिकला रवाना झालो। तेव्हा अत्यंत कृतार्थ लोचनांनी मी शेगावचा निरोप घेऊ शकलो। शेगावशी जवळून संबंध आल्यावर तेथील एकंदर कार्यपद्धती दुरून निहाळली आणि मी प्रभावित झालो। विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणाहून तिथे सेवेकरी येतात व आपली सेवा प्रदान करतात। हे ऐकून मला आतून वाटायला लागलं की अशी सेवा आपल्या नशिबी असेल का। याच विचारात काही दिवस गेलेत आणि मी महाराजांना अगदी आतून प्रार्थना करू लागलो। म्हणायचो, महाराज मला सेवेची संधी द्या, पण तशी चिन्ह काही दिसेना। अर्थात आपल्या मनात लाख असेल, पण वस्तुस्थिती फार वेगळी होती। अशी सहजासहजी कुणाला संधी मिळण्याची शक्यताच नव्हती। बरं, माझी नोकरी अशी की केव्हाही बदली होऊ शकेल। अचानक एखाद्या दिवशी बदली झालीच तर त्या दिवशी आता सेवेची संधी दूर यावर जणू शिक्कामोर्तबच होणार। गजानन बाबांच्या फोटोसमोर एकदा माझ्या डोळ्यातून पाणी आलं। संत दासगणू महाराजांच्या काही ओळी अंधुक्ष आठवून ओठावर आल्या। काय माझ्या आहे मनी ते तू जानशी चक्रपाणी, तेच कारे तुझं लागुनी बोलून दाखवू पद्मनाभा। त्या दिवशी पूजा संपून मी बाहेर पडलो। माझ्या मोटरसायकलवर मी आजूबाजूच्या भागात भ्रमंती करीत असे। तो माझ्या नोकरीचा भाग होता। मला आठवतं, खामगाव जवळ एक लोखंडा नावाचं गाव आहे, तेथून मी चाललो होतो। अचानक बाजूने चालणाऱ्या वाटसरूकडे लक्ष गेलं। त्याच्या हातात शेगावहून सेवेकऱ्याला मिळते तशी बॅग होती। तिथे थांबून मी चौकशी केली। तेव्हा त्या माऊलीने सांगितलं, आमची 20 सेवेकऱ्यांची टीम आहे, त्यावर एक प्रमुख, असे आम्ही 21 लोक सांगितलेल्या ठिकाणी सेवा देत असतो। त्या सेवेकऱ्याला मी विचारलं, मला अशी संधी मिळू शकेल का माऊली? त्यावर तो म्हणाला, आज संध्याकाळी आम्ही खामगाव बस स्टँडवर एकत्र येतो आहेत। जर का कुणी एखादी व्यक्ती तिथे पोहोचू शकली नाही तर कुणी सांगावं गजानन बाबांची इच्छा, तुम्ही तिथे येऊन बघा। त्याप्रमाणे मी खामगाव बस स्टँडला पोहोचलो। तिथे प्रमुखाने सांगितलं, माऊली आत्ताच तसं काही सांगता यायचं नाही, पण तुम्ही असं करा की रात्री 9 वाजता शेगावला या। तिथे आनंद सागर आणि आनंद विहार यामध्ये जी मोकळी जागा आहे तिथे भोजनालयात आपल्याला 3 दिवस सेवा द्यावयाची आहे। तिथे मी तुम्हाला कदाचित काही सांगू शकेन, मात्र यदा कदाचित तुम्हाला संधी मिळाली तरी आमचा जो पोशाख आहे त्याच विशिष्ट पोशाखात तुम्हाला उपस्थित राहावं लागेल। ठीक आहे, जय गजानन। असं म्हणून गजानन बाबांच्या स्मरणात मी शेगावकडे निघालो। त्या दिवशी माझी प्रार्थना महाराजांच्या जवळ पोहोचली होती। योग असा होता की नेमकी एक व्यक्ती तिथे कमी होती, त्यामुळे त्यांनी
माझ्या सेवेला होकार दिला. मात्र आता प्रश्न होता पोशाखाचा. मी मनात तो पोशाख ठेवून लागोलाग खामगावला परतलो. तिथे ओळखीतल्या टेलर मास्टरला भेटलो. त्यांनी मला रातोरात ड्रेस शिवून दिला आणि मी सकाळी ठरलेल्या पोशाखात सेवेसाठी रुजू झालो. अष्टमी, रामनवमी व दशमी असे 3 दिवस तेथील महाप्रसाद बारीत माझी सेवा महाराजांनी रुजू करून घेतली. 3 दिवसात अविश्रांत परिश्रम झालेत, पण गजानन माऊलीच्या चरणाशी असल्याने मेहनत तर जाणवली नाही, परंतु महाराजांच्या जवळ बोललेल्या एका इच्छेची तीव्रतेने आठवण आली. काही वर्षापूर्वी मुलीच्या वाढदिवसानिमित्त मी एक गालीच्या मंदिरात भेट केला होता. तेव्हा श्रीजिका विश्रांती स्थान असलेल्या पलंगावर आपण गादी घ्यावी असं तीव्रतेने वाटून मी योग्य पद्धतीने चौकशी करून ठेवली होती. सोबतच गादीचं माप आणि लागणारं साहित्य म्हणजे एक गादी, 3 मोठे लोड, एक फोटोच्या मागे 2 बाजूला, 3 उशा, 2 फोटोच्या बाजूला, 1 पादुकांच्या खाली, या सर्वाला शोभून दिसेल अशी चादर, कापड इत्यादी अशा सर्वांची नोंद घेऊन ठेवली होती. मध्यंतरीच्या काळात अनेकदा माझ्या डोक्यात गादीचा विचार डोकावून गेला, पण तसा योग काही येत नव्हता. एक दिवस पुन्हा महाराजांच्या समोर प्रार्थनेसाठी बसलो. काकुळतीने त्यांना विनवणी केली. मला आठवतं त्याप्रमाणे तो मंगळवार असावा. तशी अनेकदा मी गादीविषयी महाराजांना प्रार्थना केली होती. त्या संध्याकाळी पुन्हा एकवार चौकशी करून तर पाहू, बाकी महाराजांची इच्छा, या विचाराने संध्याकाळी आरतीनंतर तेथील सेवेकऱ्याकडे विचारलं. त्याने एका व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटलं, त्या दिवाणजींना विचारा. त्याप्रमाणे मी त्यांना विचारताच त्यांनी घाईघाईने एक सेवेकरी कुठे जायला निघाला होता त्याला थांबवले. त्या दिवशी मी महाराजांची लीला पाहून थक्क झालो. त्याच दिवशी पलंगावरील गादी थोडी खराब झाल्याचे लक्षात येऊन संबंधितांनी नवीन गादीसाठी हालचाल करण्याचा निर्णय घेतला होता. तो सेवेकरी त्याच कामासाठी निघाला होता. मला ते म्हणाले, उद्या सकाळी तुम्ही गादी देऊ शकाल का? त्यांना म्हटलं, महाराजांची इच्छा असेल तर हे सहज शक्य होईल. मी लगेच अकोट रोडवरील एका गादीच्या दुकानात पोहोचलो. ते लग्न सराईचे दिवस असल्याने दुकानात कामाची खूप गर्दी होती. दुकानात मुलगा आणि वडील दोघे जण होते. त्यांना म्हटलं, तुम्हाला जे पैसे घ्यावायचे ते घ्या, पण मला मंदिरात गादी देण्याची संधी चालून आली आहे, कृपा करून नाही म्हणू नका. काम बरंच मोठं होतं, पण महाराजांच्या कृपेने त्यांनी ते करण्याचे कबूल केलं. बोलता बोलता मुलाचे वडील म्हणाले, याने रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला आहे. मी त्या मुलाला म्हणालो, तू या गादीच्या कामाला हातभार लाव आणि बाकी भार त्यांच्यावर सोडून दे. तो शेगावचा असल्याने त्याला बाकी अजून काही सांगायची गरज नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रिक्षातून सर्व सामानासह मंदिर गाठलं. तो मुलगा स्वतः गादी घेऊन माझ्यासोबत आत आला. त्या दिवशी गादी तिथे ठेवताना भक्तीचा एक परमोच्च क्षण अनुभवत मी गादीवरून हात फिरवला. गादीच्या एका बाजूला तिथे माझ्या सद्गुरूंचे पाय असणार आहेत या कल्पनेने मी तो भाग चेपू लागलो. महाराजांनी माझी बरेच दिवसापासूनची असलेली इच्छा पूर्ण केली होती. माझा आनंदाचा तो उत्कट क्षण कुणाला कळू शकणार नव्हता. माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ते माझ्या उजव्या हातावर पडून तिथून 2 थेंब गादीवर पडले. जणू मी ती गादी माझ्या सद्गुरूंना अर्पण केली, किंबहुना त्यांनी ती करून घेतली. माझ्या मनात जी बदलीची शक्यता वाटत होती ती लगेच प्रत्यक्षात आली आणि मला नाशिकला जावं लागलं. म्हणून सुरुवातीला मी जे म्हटलं की कृतार्थ लोचनांनी मी शेगावचा निरोप घेतला, ते याच्यासाठीच की महाराज जाणून होते लेकराची बदली होते आहे. लेकराच्या मनाजोगतं होऊ जाऊ दे. असो, त्या दिवसानंतर काही काळाने शेगावला जाणं झालं. तेव्हा सहज त्या गादीवाल्याच्या दुकानात गेलो. तेव्हा मुलाचा बाप आनंदाने सांगू लागला, साहेब, माझ्या मुलाचं काम झालं, त्याला रेल्वेत नोकरी लागली. त्याच्या आनंदात सहभागी होऊन त्याला हात जोडून म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.